आज आपण पाहिलेलं आहे की कालकथित रवींद्र लक्ष्मण सावळे वय 56 ते 57 वर्ष यांचं अपघाती निधन झालेलं होतं आणि त्यांचा अंत्यसंस्कार यशोपुरम लिंक रोड तृष्णा हॉटेल पाठीमागील सोसायटीमध्ये त्यांच्या राहत्या घरापासून त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आपण हे बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पाहतात. आपण पाहतात की रवींद्र सावळे यांना 2 पत्नी होत्या, 2 मुलं, 1 मुलगी असा परिवार असताना सीमाताई सावळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांचे पती आणि अनिताताई सावळे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत. यांचे पती यांचा हा अपघाती निधन झालेला होता. आंबेडकर चळवळीमध्ये अग्रगण्य असणारे व्यक्तिमत्व आज अचानकपणे या अपघातामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रातून आज मोठ्या प्रमाणामध्ये सीमाताई आणि अनिताताई या पत्नी यांची ओळख, यांचा परिचय आणि यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये काम याची पोचपावती म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज नातलंगासह या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही अंत्ययात्रा बौद्ध धर्मानुसार त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी बॉडी आणल्यानंतर विधी धार्मिक पद्धतीने घेण्यात आलेला होता आणि पुढे आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये हे यशोपुरम हा भाग आहे. इथं गेल्या 3 वर्षापासून ते रवींद्र सावळे वास्तव्यास होते. हसता चेहरा, मनमोकळेपणे बोलणारे, सर्व कुठेही कार्यक्रम असो चळवळीचा या ठिकाणी अग्रगण्य पुढं हजेरी लावणारे असं व्यक्तिमत्व आज शेवटच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये आज सर्व थरामधून दुःख प्रकट करताना आपण हे पाहिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले सर्व जनसमुदाय या अंत्ययात्रेमध्ये निघालेला आहे आणि या अंत्ययात्रेच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगला कलाकार म्हणूया, आदर्श असे चित्र काढणारं व्यक्तिमत्व, हसता चेहरा आणि सातत्याने चळवळीतला कुठलाही व्यक्ती आला तर त्यांना मदत करणारा आणि आपुलकीने त्यांची विचारपूस करणारा आज हा हिरा म्हणूया हा आपल्यामधून हरपलेला आहे. निश्चित त्यांना सद्गती मिळो अशी पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीने, पत्रकार संघाच्या वतीने आणि बहुजन हिताई लाईव्ह चॅनल, समाज हिताई न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करताना अनेक मान्यवर नेते आज त्यांच्या या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. हा सहभाग असा एका पक्षाचा नाही तर सर्व पक्ष पिंपरी चिंचवडमधले सर्व थरातून आज मोठ्या प्रमाणामध्ये माझे आमदारासह चाहता वर्ग मोठा एकत्र आलेला आहे आणि त्यांच्या या राहत्या घरापासून ही अंत्ययात्रा निघताना तो प्रचंड समुदाय जो आहे निश्चितपणे शेवटचा त्यांना निरोप देताना आपण पाहतात. सर्वच जण दुःखी आहेत. अश्रू नयनाने त्यांचं कुटुंब, त्यांची पत्नी अनिताताई आणि सीमाताई सावळे सहभागी झालेले आहेत. त्यांचा मोठा मुलगा सूरज हा परदेशामध्ये असतो, तोही या ठिकाणी वास्तव्यास सध्या आहे. या दोघांनी सूरज आणि
त्यांचा दुसरा लहान मुलगा अनिताताईंचा प्रशांत यांनी त्यांना आज्ञा दिलेला आहे. हा आज्ञा देत असताना बौद्ध धर्मानुसार हा संपूर्ण संस्कार पार पाडलेला आहे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विधी घेतलेला आहे. श्रद्धांजली अनेक जणांनी सर्व क्षेत्रातून मान्यवरांनी, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली शेवटची दिलेली आहे. आणि त्यांचा जो पुण्यनमन दिन आहे तो 30 तारखेला सोमवार येत आहे. सकाळी 11:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी यशोपुरम लिंक रोड तृष्णा हॉटेलच्या पाठीमागील जो एम्पायर स्टेट ब्रिज झालेला आहे चिंचोडगावमधून जात असताना, भाटनगर ते चिंचोडगाव जात असताना नदीचा हा कोपरा लेफ्ट साईडला यशोपुरम आहे. प्रसिद्ध असं ही सोसायटी आहे. या ठिकाणी एक क्लब आहे. त्या क्लबमध्ये त्यांचा हा कार्यक्रम धार्मिक पद्धतीने शेवटचा होणार आहे. त्याला आपण जे आलेले नाहीत अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी, नातलंग मित्रपरिवार, त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हा शेवटचा आज्ञा दिलेला आपण पाहतो. या दिवसामध्ये त्यांच्या दोन्ही मुलांनी एकत्र येऊन हा अंत्यविधी शेवटचा त्यांना आज्ञा दिलेला आपण पाहतो. यावेळेस त्यांच्या दोन्ही पत्नी सीमाताई आणि अनिताताई या उपस्थित होते. त्यांचे नातलंग अमरावतीचे, ते मूळ दर्यापूरचे राहणारे अनेक नातलंग त्यांचे या अंत्यसंस्काराच्या शेवटच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटचा त्यांना निरोप देताना निश्चितपणे दुःखदायी अशा अंतकरणाने त्यांना शेवटचा हा निरोप दिलेला आहे. आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण पाहूया. लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपण जायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धांजली त्यांना व्हायची आहे. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वनदन्तधुनोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिभस्स श्रीपादपयोगे पूजयामि
यथाहि रम्ये कायो तथायाति विनाशभाव मनसापरीपेण दीपेन नमनंसिना विलोकैवं सम्भूतं पूजयामि नमोऽहं सुगन्धिकाय नमः आनन्दगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि नमागतं मूर्तं धम्मं च सङ्घं सुगतदनुभव धातुराधुरवे लङ्कायं गङ्गुलिने विलसपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे भूतस्वदिव्ये सकलसहिसे केशरोमादिरादिवन्दे सर्वे विभूतं रसबलकरुणं क्रोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सपकानेषु परिचितं शारयिकधातु महायोनि सुदरूपं सकलं शरणं शङ्कराणि चति यथा पर्याय पश्यति मतं विनदन्ति दुःखे ते समतो विशोधिया इदं नो नातिनं रोहन्तु सुखिता हन्तु इदं नो नातिनं रोहन्तु सुखिता हन्तु इदं नो नातिनं रोहन्तु भगवान बुद्धाने जेव्हा मनुष्य मरण पावतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर चित्तावर आपण शेवटचं पाणी देत नाहीत. बहुत गमामध्ये एका पात्रामध्ये पाणी ओतलं जाते, सगळ्यांनी स्पर्श केला जातोय आणि पाणी हे निर्मळ असते, शुद्ध असतं. त्या विचाराने आपण काय करतो की झाडे सजीव असतं, त्या झाडाला आपण त्याच्या स्मरणामधून आगमन करून आणि काय करतो एका मंत्राचं पठण करून सर्व गोष्ट अनित्य आहे हे आपल्या डोळ्याने पाहतो. त्याला चित्त कुठेही विचलित करत नाही असा त्याचा अर्थ होतो. मंत्रपठण केल्यानंतर ते पाणी आपण एका झाडाला झाडाला काय करतो अर्पण करतो. यानंतर भगवान बुद्धाने ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये मनुष्य मरण पावलेला असतो त्यावेळेस त्या घराला दुःख झालेलं असतं. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी भगवान बुद्धाने सर्वसुत्त सांगितलेलं आहे. त्या सर्वसुत्ताचं मी मराठीमध्ये वाचन करणार आहे. ते वाचन करत असताना त्यांना अर्थ आपल्याला समजून घ्यायचं आहे, काळजीपूर्वक आपण ध्यान देऊन आपण ते ऐकायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे, दुःखातून कसं आपल्याला बाहेर पडायचं तो मार्ग जो आहे ते सलसिद्ध आहे. त्याचं मी पठण करतो. मार्त्यांच्या एहिलेकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकल्यांना फळांना जसे सकाळी खाली पडण्याचे भय तसे जन्मलांना मरताना नेहमीच मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीचे जसे फुटण्यात पर्यवसन होते तसे मर्त्यांच्या एहलुकीचं पर्यवसन होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मूर्तीला वश होतात. सर्व मूर्ती परायण आहे. आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शो करीत असताना मर्त्यांपैकी वद्य गायीप्रमाणे नेला जातो. जरेने हा लोक घाळ झालेला आहे म्हणून शाने शो करीत नसतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुम्हाला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही अशाविषयी शोक करतात. पण रडण्याने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. तो निस्तेज आणि पुरुष होतो. म्हणून मेलेल्यांची आठवण काढी. आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसं पेटलेले घर पाण्याने जिवावे त्याप्रमाणे धैर्यवान, सुज्ञ आणि पंडित कुशल माणसाने शोक उत्पन्न झालेला वारा जसा कापसाला उडतो तदंत शोक नाहीसा करावा.
अशी इच्छा धरणारा नाही. जो आपण पाहिलेलं आहे की बौद्ध धर्मानुसार जो विधी संस्कार मृत्यूनंतर केला जातो तो या ठिकाणी आपण सर्व केलेला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी, मोठा मुलगा सूरज आणि लहान मुलगा प्रशांत यांनी आपल्या वडिलांना कालकथित रवींद्र सावळे यांना शेवटचा आज्ञा दिलेला आहे. शेवटचा हा निरोप देताना निश्चितपणे सर्व नातलंग, त्यांच्यासोबत सहवास ज्यांनी घातलेला असे सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज दुःख व्यक्त करत असताना शेवटचा त्यांना हा निरोप देत आहोत. शेवटचा आज्ञा त्यांना दिलेला आहे. निश्चित त्यांना सद्गती मिळो अशी भावना आपण सर्वांनी करायची आहे. हा आज्ञा देत असताना निश्चितपणे अनेक जणांना अश्रू थांबवता आलेले नाहीत. त्यांचा स्वभाव हसता खेळता आणि त्यांचं काम निश्चितपणे क्षणोक्षणी प्रत्येकाला ते आठवणीत राहणार आहे. यानंतर त्यांचा श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे तो घेण्यात येणार आहे. अनेक मान्यवर, राजकीय पक्षाचे, इतर सर्व क्षेत्रातले आलेले आहेत. इथे थोडक्यात आपण श्रद्धांजली घेणार आहोत. आणि त्यांचा पुनर्वसन दिन जो आहे तो सोमवारी 30 तारखेला सकाळी 11:30 वाजता त्यांच्या राहत्या घरी आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे. ज्या लोकांना श्रद्धांजली वाहता नाही आली वेळेअभावी, त्या ठिकाणी आपण शोकसभा आपण घेणार आहोत. काही जणांची श्रद्धांजली त्या ठिकाणी घेता नाही आली, मी क्षमा मागतो, वेळेचा अभाव होता. आपण आता श्रद्धांजली बघूया. आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि आंबेडकर चळवळीमध्ये अग्रगण्य सर्व क्षेत्रामध्ये धडाडीने पुढे असणारे हे साळवे परिवार, त्यामुळं त्यामध्ये त्यांचा संघ समर्थक जे आहेत त्यांचा प्रमुख जो आहे, आज काल दुपारी मला त्यांचं निधन झालेलं होतं. आणि आज सकाळी त्यांचं नातून गावातून आल्यानंतर त्यांचा आपण अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरापासून आपण एकत्र या ठिकाणी आपण करत आहोत. हा कार्यक्रम करत असताना मी काही मान्यवरांची नावं घेणार आहेत, काही श्रद्धांजली या ठिकाणी 4-5 व्यक्त करणार आहेत. त्यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायचं आहे. तर मी प्रथमतः या ठिकाणी धम्मराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. महाकारुणिक कथाकार गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या चळवळीतील आपल्या सर्वांचे सहकारी रवींद्र सावळे यांचं काल अपघाती निधन झालं, जे अनपेक्षित होतं आणि सर्वांच्या मनाला भारी केली. आपल्या सर्वांच्या परिचयाचे
रवींद्रजी सावळे यांचं काल अपघाती निधन झालं. फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यानं काम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रजी सावळे होते. सांस्कृतिक चळवळीचा लढा लढत असताना आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ, फुले शाहू आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ त्यांनी पुढे नेली आणि आज अचानक जाण्यानं त्यांनी पाहिलेलं चळवळीचं जे उज्ज्वल स्वप्न होतं ते चित्र आज अपूर्ण राहिलं. मी रवींद्रजी सावळे यांना मनापासून अभिवादन करतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये मी सहभागी आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी पुन्हा एकदा रवींद्रजी सावळे यांना मनापासून अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. मानव कांबळे सर, मानव कांबळे सर तिथे त्यांना जरा जागा द्या. थोडं जरा साईडला सारखं द्या. तथागत महाकरुणी गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज आपण या ठिकाणी आमचे सहकारी मित्र यांच्या अंत्यविधीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, अधिक न बोलता खरं तर आपण म्हणतो की येणारी व्यक्ती जाणार आहे आणि त्याचं दुःख जास्त करत बसण्यापेक्षा त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी करून ठेवलं आहे त्याच्या आठवणी काढत राहणं आणि त्याचं अनुमोदन करत राहणं हे खरं तर त्यांना श्रद्धांजली ठरेल. पण असं आकस्मिक जाणं हे जरासं धक्कादायक असतं. कुटुंबांना, त्यांच्या सहकाऱ्यांना त्याच्यामुळं अतिशय दुःख होत असतं आणि तसंच दुःख रवींद्रजी या जाण्यामुळं सावळे परिवाराला झालेलं आहे, त्यांच्या सगळ्या मित्रांना झालं, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची आणि या दुःखावर मात करण्याची त्यांना या ठिकाणी तथागतांच्या विचारानं शक्ती मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांना ती शक्ती मिळेल अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या मानव कांबळे परिवाराच्या वतीनं, नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड शहरातील तमाम सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करून त्या ठिकाणी राधाकृष्ण करण्यात आज काही सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने फक्त बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी श्रद्धांजली वाटली. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्फूर्तीनं विनम्र अभिवादन. दुःखद अंतकरणानं उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनी बघितले. फुले शाहू आंबेडकर चळवळ खऱ्या अर्थानं जगणारे आपल्या सर्वांचे सहकारी मित्र, उत्तम चित्रकार सन्माननीय सावळेसाहेब यांचं काल दुर्दैवरित्या अपघाती निधन झालं. निश्चितच त्यांच्या कुटुंबावरती हा खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे. कारण की अशी अचानक घटना घडणं, ज्या व्यक्तीला नेहमीच आम्ही त्यांच्या संपर्कात असायचो, मैत्री चळवळीच्या माध्यमातून एक मोठं जाळं त्यांनी निर्माण केलं होतं. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं काम रवींद्र भाऊ करायचे. त्यांच्या पत्नीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असायचे. अनेक आंदोलनामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना येणं शक्य नसेल ते त्यांच्या पत्नीच्या ठिकाणी पाठवले काम करायचे. अशी सर्व जगणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याकडून आज निघून गेलेलं. हा दुःखद प्रसंग त्या कुटुंबाला निश्चितच सावरणारा नाही आहे, परंतु या दुःखातून त्या कुटुंबाला सावरण्याची यथाशक्ती ताकद मिळो अशी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मी प्रार्थना करतो. मी त्यांना या ठिकाणी समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीनं, रिपब्लिकन चळवळीच्या वतीनं, विशेषतः केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं, किंवा शहराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. माफ करा की सर्वांना या ठिकाणी शक्य नाही आहे. बराचसा वेळ झालेला कालपासून सर्व घरातले लोक दुःखामध्ये सहभागी आहेत. शेवटच्या आपल्या सर्वांच्या वतीने धार्मिक म्हणून बापूसाहेब गायकवाड हे वाहतील. आदर्शांना वंदन. दिवंगत रवींद्र सावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बांधवांनो, मृत्यू हा निसर्ग नियम आहे आणि निसर्ग नियमाच्या विरोधामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. मग कोणाला लहानपणामध्ये येईल, कोणाला तरुणपणामध्ये येईल, कोणाला म्हातारपणामध्ये येईल,
परंतु मृत्यू हा निश्चित असतो. परंतु आजचा हा मृत्यू जेव्हा आपण जर पाहिला तर हा मृत्यू वेदना देणारा आहे. कारण या तरुण वयामध्ये ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्या व्यक्तीवरती असते, समाजाची जबाबदारी त्या व्यक्तीवरती असते, समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतच असतं आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा सुद्धा असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुढे सावे आंबेडकर चळवळीमध्ये व्यक्ती जर काम करत असेल तर खऱ्या अर्थाने चळवळीला सुद्धा अत्यंत वेदना देणारं दिवस आपल्याला पाहायला भेटतो आहे. असं आपण दुःखामधून बाहेर पडलं पाहिजे. फक्त जाता जाता एक विनंती या ठिकाणी करणार आहे, कारण विनंतीच करावं लागते. हा कार्यक्रम हा इमोशनल असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये कुणी काय सांगतं यापेक्षा आपण एकाचा कोणाचा तरी किंवा जो बौद्धाचार्य असतो ज्याच्याकडे हा कार्यक्रम असतो त्यांनी सांगितलेल्या सूचना फक्त आपण पाळावं. कारण एक सूत्रता भगवान गौतम बुद्धाच्या धम्माच्या कार्यामध्ये एक सूत्रता दिसली पाहिजे. एकीकडे वेगळा कार्यक्रम असं असता कामा नये. नावं ठेवणारे भरपूर असतात, आपल्यातलेही असतात. त्यामुळे ही सुद्धा आपल्याला विनंती करतो आणि मी माझ्या गायकवाड कुटुंबियाच्या वतीनं त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचा माजी शहर अध्यक्ष या नात्यानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. बंधूंनो भगिनींनो, आणि ताईचं असेल किंवा ताईचं असेल यांच्या प्रत्येकाशी एक चांगला ऋणानुबंध होता. त्यामुळे आज प्रत्येकजण विविध क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे विविध सामाजिक संघटनेचे संस्थेचे पदाधिकारी आज या दुःखद प्रसंगी उपस्थित झाले. काल ज्या वेळेला वायसेम या ठिकाणी मी गेलो त्यावेळेला अनिता ताई एकटीच रडत होती असं दिसलं आणि त्यानंतर काय झालं हा प्रश्न पडला आणि व्हेरीफाय केल्यानंतर असं घटना घडली कळालं. तात्काळ आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन करायला सुरुवात झाली आणि चळवळीतले सर्व कार्यकर्ते वायसेम नेते जमा झाले आणि त्यातूनच हे दर्शवलं दिसतं की त्यांचा प्रत्येकाशी एक चांगली नाळ जोडली गेली होती. प्रत्येकाशी त्यांचा एक मैत्रीपूर्ण संबंध होता. त्यामुळे प्रत्येकजण त्या वायसेमच्या ठिकाणी आलं आणि आज त्यांच्या अंत्यविधीला आपण सर्वजण या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. हेच त्यांच्या कार्याचं एक दखल घेतली आहे असं समजून घेऊया. त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब आहे, ते कुटुंब आपलं आहे. या कुटुंबाकडे आपण सर्वांनी आपुलकीच्या भावनेने पाहिलं पाहिजे. त्यांच्या पुढच्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण करतो. जय भीम. बाबा कांबळे साहेब. रवींद्र लक्ष्मण साळवे यांचं काल दुःखद निधन झालेलं आहे. आपले जो राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या पुढं अल्फा हॉटेलच्या जो काही टर्न आहे त्या टर्नवरती जात असताना आपण एक रस्ता असा हायवेला जातो आणि एक असा BRT मध्ये जातो आणि एक असा सरळ जातो. तो जात असताना BRTकडे वळायचं का इकडे वळायचं 2 मिनिटं ते थांबले आणि नंतर त्यांनी इकडे टर्न घेतला. त्याच वेळेस आलेल्या रिक्षाला त्यांची गाडी आढळली आणि त्यावेळेस ते कोसळून त्यांच्या डोक्याला इजा झाली आणि हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे रवींद्र साळवे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. फुले शाहू आंबेडकर विचारधारा त्यांनी आयुष्यभर जोपासली. याबरोबरच पिंपरी शहरामध्ये बहुतेक बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुतळे आहेत बहुतेक पुतळ्यांना त्यांनी पेंट केलेला आहे. आपला दापोटीमधला जो बाबासाहेबांचा पुतळा आहे दरवर्षी त्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला ते स्वतः पेंट करत होते. त्याचबरोबर अनेक भगवान गौतम बुद्धाची मूर्ती असेल, बाबासाहेबांची मूर्ती असेल, याला पेंट करण्याचं सर्व लोक त्यांच्याकडे आवर्जून मागणी करत होते. अशी एक त्यांच्याकडं कला होती आणि त्यांची सर्वांची अत्यंत जवळचे संबंध होते. ते सर्व चळवळीमध्ये सक्रिय होते. त्यांचा परिवार देखील या सर्व चळवळीमध्ये सक्रिय आहे. अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे.
खरं तर आपल्या सर्व आंबेडकरी फुले चळवळीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराकडे आपण सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, तरच त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या रिक्षा संघटना असेल, पत्नी संघटना, कष्टकऱ्यांच्या चळवळीच्या वतीने या ठिकाणी रवींद्र साळवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रवींद्र सावळे यांची काल बातमी मी ऐकली आणि थोडासा धक्का बसला. एक चांगला व्यक्तिमत्व असलेला एक सामाजिक कार्यकर्ता आज आपल्यातून निघून गेलेला आहे आणि खरोखरच त्यांचं सामाजिक कार्य आणि त्यांनी जीवनात केलेला संघर्ष हा फार मोठा संघर्ष आहे आणि त्याचंच उदाहरण आज सामाजिक चळवळीतील, आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. थोडा येण्यासाठी उशीर झाला. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. बरं, आता शेवटच्या 2 सूचना आहेत. पहिली विचार केला पाहिजे की जो चालता बोलता हिंडणारा फिरणारा अचानक घरामधून चांगला फ्रेश राहणारा व्यक्तिमत्व, जे सर्वांमध्ये आज हसत खेळत राहणारं आणि उत्कृष्ट असं चित्रकला त्यांच्यामध्ये अनेक असे गुण त्यांच्यामध्ये असे होते. एक मुलगा त्यांचा परदेशामध्ये होता, लहान मुलगा शेवटच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि असा सर्वातून आपण जात असताना मुलं काही त्यांचे मोठे नाहीत आणि तसं इकडे पाहिलं तर मुलगा आणि मुलगी हे लहानच आहेत, परंतु आपल्याला इथं या ठिकाणी श्रद्धांजली आपण वाहत असताना एकत्र दुःख प्रकट करत असताना मी फक्त 2 विनंती करणार आहे की आपण जे राजकीय सर्व एकत्र आपण जमलेलो आहोत, पोलिसांकडे जाऊन त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करण्यासाठी काहीतरी आपण त्याच्यासाठी पाऊल उचलावं. दुसरं आहे की त्यांचं दोन्ही मुलगा आणि मुलगी जो करता माणूस आहे तो आज आपल्यामधून गेलेला आहे, परंतु त्याच्यानंतर त्या घरची जी परिस्थिती आहे, आता ताई हे तुम्हाला माहिती की राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे आपण आपण गांभीर्याने थोडासा विचार केला पाहिजे आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता आली पाहिजे की आपण मला वाटते सर्व चळवळीच्या, सर्व राजकीय क्षेत्रातल्या, सर्व धार्मिक सर्व आपण एकत्र आलेलो आहोत. त्यांनी मला वाटते की गांभीर्याने विचार करावं. दुसरी गोष्ट आहे की सीमाताई तिथे या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती की आपण एका विचाराने आपण या कुटुंबामध्ये राहून पुढचा जो मार्ग आहे मैत्रीपूर्ण कसा राहताला आणि कशा पद्धतीने आपण जगताल एकमेकाला मदत करून तो आपण सुरतच्या माध्यमातून मी त्याला विनंती करतो की या कुटुंबाकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हो, तर सुरत हा थोरला मुलगा आहे, हा परदेशात होता, आत्ता काही दिवस झाले या ठिकाणी आलेला होता, परंतु काळ कोणापुढे थांबत नाही. तसं आज अचानकपणे ही घडलेली घटना आहे आणि आपल्यामधून सावळे साहेब निघून गेलेले आहेत, परंतु मी थोरला म्हणून सुरतला विनंती करतो की या घराकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्यांना काही कमी आहे, काही जास्त, आपण सगळ्या गोष्टीने आपण काळजीपूर्वक त्यांच्याकडे बघण्याचा आपण दोघांनी आपण कर्ते म्हणून प्रयत्न करायचा आहे, हे बघायचं आहे. अशी आजच्या प्रसंगाला खऱ्या अर्थानं आपण वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतो. तर मी सांगितलेल्या ह्या विचाराचा आपण गांभीर्याने विचार करताल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि शेवटचा जो श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी येऊ. आता आता फक्त तुम्ही बोला 2 शब्द. बोलतो ना पण आता चालू आहे. हात जोडा सर्वांनी. कुशल उपसंपदा सचित परियोदपनं इतं भूतान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च
नातावता धम्मदरो यावता भौमासति यो जपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्वति सबे धम्मदरो दोन सूचना उद्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम